जय श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या लोकांना त्यांची नवचैतन्यपूर्ण दृष्टी, संशोधनशीलता आणि दूरदर्शिता यासाठी ओळखले जाते. या आठवड्यात तुमच्यासाठी अनेक सकारात्मक संधी येत आहेत. तुमच्या आरोग्याशी संबंधित काळजी करणे जास्त उपयुक्त नाही, कारण ज्यावेळी अनावश्यक चिंता करता येते तेव्हा ती तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकते. याऐवजी इतर उत्पादनशील आणि आनंददायक कामात स्वतःला गुंतवून ठेवा आणि योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या. एकाच वेळी तुमच्या चंद्र राशीवर राहूच्या पहिल्या भावामुळे तुमच्या आर्थिक व्यवस्थापनात कधीकधी लापरवापणा दिसू शकतो, ज्यामुळे आर्थिक तंगी निर्माण होऊ शकते. म्हणूनच या आठवड्यात तुमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी बचत व गुंतवणुकीच्या बाबतीत चर्चा करणे अत्यंत फायदेशीर ठरेल. त्यांच्या अनुभव आणि सल्ल्यामुळे भविष्यात तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यात मदत होईल. तसेच जर तुमच्या वागणुकीमुळे तुमचे कुटुंबीय अथवा जवळच्या मित्रांमध्ये गैरसमज निर्माण झाले तर याचा प्रभाव तुमच्या कौटुंबिक जीवनावर होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही विषयावर बोलताना तुमचा आत्मविश्वास, समजूतदारपणा व शिस्तबद्धपणा दिसावा आणि त्यातून सकारात्मक छबी निर्माण व्हावी याची काळजी घ्या. कार्यालयात तुमची चंद्र राशीवर शनीचा तिसरा भाव असल्यामुळे या आठवड्यात तुमचे जुन्या विवादांचे निराकरण होण्याची संधी आहे. वरिष्ठ व अधीनस्थांसोबतचे संबंध सुधारल्याने तुमची व्यक्तिमत्वाची चांगली प्रतिमा तयार होईल व भविष्यात वेतनवाढ व बढतीच्या संधी खुल्या होतील. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा विशेषतः उत्साहवर्धक राहील. आठवड्याच्या सुरुवातीला उत्तम कामगिरीचे संकेत मिळतील, परंतु आठवड्याच्या अखेरीस काही घरगुती अडचणींमुळे किंचित मानसिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अभ्यासात एकाग्रता राखणे, आरोग्यासंबंधी खबरदारी घेणे आणि मानसिक तणाव दूर ठेवण्यासाठी विविध उपाययोजना अवलंबणे आवश्यक आहे. या आठवड्यात तुमच्या भाग्याचा किरण तुमच्या सोबत असल्यामुळे फार जास्त परिश्रम न करता देखील तुम्ही निरोगी राहू शकता. अनावश्यक चिंता केल्यास शरीरामध्ये ताण वाढतो आणि त्यामुळे कोणताही लहान आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतो. त्यामुळे मानसिक शांतता राखण्यासाठी ध्यान, योग आणि दीर्घ श्वासाचे व्यायाम करा. तुमचा दिवस सुरुवातीपासूनच सकारात्मक ऊर्जा देणारा असावा, म्हणून सकाळी उठल्याबरोबर हलकी स्ट्रेचिंग व ध्यान करा. दररोजच्या दिनचर्येत तुमच्यासाठी एखाद्या आवडत्या छंदात किंवा कुटुंबासोबत वेळ घालवण्यात गुंतण्याची संधी शोधा. या क्रियाकलापांमुळे तुमचे शरीर सुसज्ज राहील आणि मन प्रसन्न राहील. ताजे फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये व प्रथिने यांचा समावेश असलेला संतुलित आहार घ्या. दररोज किमान 7 ते 8 तासांची गुणवत्तापूर्ण झोप तुमच्या रोगप्रतिरोधक शक्तीला नवी ऊर्जा देईल. झोपेसंबंधी अडचणी आल्यास झोपण्यास अगोदर हलके संगीत ऐकल्यास किंवा ध्यान केल्यास मदत होईल. कुठलीही लहान आजारपणाची लक्षणे जाणवल्यास किंवा आरोग्याशी संबंधित शंका असल्यास त्वरित योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या. नियमित आरोग्य तपासणी तुमचे स्वास्थ्य सुनिश्चित करण्यास मदत करेल. राहूच्या पहिल्या भावातील स्थितीमुळे कधीकधी तुमचा धनसंचय किंवा आर्थिक व्यवस्थापनात थोडी लापरवाही दिसू शकते. यातून भविष्यात आर्थिक तंगी निर्माण होऊ शकते. म्हणूनच या आठवड्यात घरातील ज्येष्ठ व्यक्तींकडून आर्थिक बाबींबाबत सल्ला घेणे अत्यंत गरजेचे ठरेल. गुरुच्या 6व्या भावामुळे आर्थिक अडचणींचे मागील अंधारे आता दूर होतील. हा काळ गुंतवणुकीसाठी अनुकूल आहे. बाजारातील स्थिती, धोके, जोखीम आणि लाभ यांचा विचार करून कोणतीही गुंतवणूक निर्णय घेताना शहाणपणाने नक्कीच विचार करा. वित्तीय विश्लेषक किंवा कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घेऊन सुरक्षित पावले उचला. आपल्या दररोजच्या खर्चांचा बारकाईने लेखाजोखा ठेवा. उत्पन्नाचा एक भाग नियमित बचतीसाठी राखून ठेवा आणि अवांछित खर्चांपासून दूर राहा. मासिक बजेट तयार करून आर्थिक नियोजन केल्यास तुमची आर्थिक स्थिती दृढ होईल. या आठवड्यात कुटुंबामध्ये काही तणाव निर्माण होऊ शकतो, कारण तुमचा वागण्याचा काही अंश काही वेळा गैरसमज करू शकतो. घरगुती बाबींबाबत शांत व खुल्या मनाने संवाद साधा. तुमच्या बोलण्यात शिस्त, समजूतदारपणा व आदर असावा, ज्यामुळे कोणतेही मतभेद लवकरात लवकर मिटवता येतील. जर कधी तुमच्या वागण्यामुळे कुटुंबियांमध्ये तणाव निर्माण होईल तर लगेचच त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक व्यक्तीच्या मतांचा आदर करा आणि परस्पर सल्लामसलतीने वाद तणावाचा निराकरण करा. अशा प्रकारे कुटुंबातील एकतेत वाढ होईल. तुमची चंद्र राशी शनीच्या 3ऱ्या भावात असल्यामुळे कार्यालयात जुन्या वाद तणावांचे समाधान होण्याची शक्यता आहे. वरिष्ठ, सहकारी आणि अधीनस्थांमध्ये योग्य संवाद साधल्यास पूर्वीचे वाद दूर होतील व एक आदर्श कार्यक्षेत्र तयार होईल.
तुम्ही जर स्वतःच्या कार्यप्रणालीत सातत्याने मेहनत करत असाल तर काही मोठे अधिकारी स्वतः तुमच्यासोबत भेट घेऊन तुमच्या कार्याची प्रशंसा करतील. तुमच्या मेहनतीचा पुरावा म्हणून त्यांना तुमची योग्यता आणि योगदान कळू लागेल. यामुळे तुमच्या भविष्यात वेतनवाढ, प्रमोशन आणि अधिक जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी निर्माण होईल. कार्यालयीन वातावरणात सहयोग व सकारात्मक ऊर्जा असणे आवश्यक आहे. एकमेकांशी चांगला संवाद टिकवून ठेवल्यास समूहातील प्रत्येक सदस्याचे मनोबल वाढेल व संपूर्ण टीमची उत्पादकता सुधारेल. सप्ताहाची सुरुवात विद्यार्थ्यांसाठी उत्साहवर्धक राहील आणि दिवसाच्या सुरुवातीचे टप्पे तुम्हाला उत्कृष्ट प्रदर्शन करण्यासाठी प्रेरित करतील. पण सगळ्या दिवसभरातील अभ्यासात एकाग्रता राखणे खूप गरजेचे आहे. योग्य वेळापत्रक, नियमित व्यायाम आणि विश्रांती घेतल्याने तुमचे मन तरोताजा राहील. अतिरिक्त शैक्षणिक दबावामुळे विद्यार्थ्यांना कधीकधी मानसिक तणावाची जाणीव होऊ शकते. अशा वेळी ध्यान, हलके व्यायाम किंवा आवडत्या हॉबीमध्ये वेळ घालवणे उपयुक्त ठरेल. शिक्षकांचा आणि मित्रांचा सल्ला घेऊन अभ्यासक्रमातील दुर्बल भागांवर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. काही छोट्या गोष्टींमुळे तुम्ही व्याकुळ किंवा चिंताग्रस्त होऊ शकता. अशा वेळी स्वतःला क्षोभित करण्याऐवजी त्या समस्येचे निराकरण शोधण्यावर लक्ष केंद्रित करा. दररोजच्या दिवसाचा शेवट करताना काही मिनिटे स्वतःच्या वागणुकीचे आणि अनुभवांचे परीक्षण करा. यामुळे भविष्यातील निर्णय अधिक शहाणपणाने घेता येतील आणि स्वतःत सुधारणा करण्याची संधी मिळेल. आरोग्य. या आठवड्यात कमी प्रयत्नातही भाग्याचा साथ मिळाल्यामुळे तुम्ही निरोगी राहाल. अनावश्यक चिंता टाळा. योग, ध्यान आणि संतुलित आहार ग्रहण करा. आर्थिक स्थिती. धनसंचयात लापरवाही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरातील ज्येष्ठांकडून सल्ला घेऊन विवेकपूर्ण गुंतवणूक आणि खर्च व्यवस्थापनावर लक्ष द्या. पारिवारिक संबंध. घरगुती समस्यांना समजूतदार आणि सकारात्मक संवादाद्वारे सुटवा, ज्यामुळे नात्यांत अंतर वाढणार नाही. कार्यालयीन क्षेत्र. जुन्या विवादांचे शांतपणे निराकरण करा, ज्यामुळे कार्यस्थळी तुमची प्रतिमा सुधारेल आणि प्रमोशन व वेतनवाढीसाठी संधी उघडतील. तुमच्या राशीविषयी साप्ताहिक, मासिक आणि दैनंदिन राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा.